कुरुलचं जागृत देवस्थान आहे, चिचवाई मंदिर, चिचवाई मंदिर आणि हनुमंताला कुरुल येथील चिचू मंदिर आणि हनुमान मंदिर जागृत देवस्थान आहे, त्याच्या साक्षीने शपथ घ्यायची आहे। आणि जाहीरपणे सांगतो मी पत्रकार बंधूंना, या सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावोगावच्या सरपंच आणि उपसरपंचांनी ग्रामपंचायतचा ठराव घ्यावा की जोपर्यंत कारखानदार ऊसाचा 3,500 दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत ऊसाला कोयता या गावोगावचा शेतकरी लावू देणार नाही, असं ठराव घेऊन जर आमच्या जनहित शेतकरी संघटनेकडे दिले तर प्रत्येक गावोगावचा कार्यकर्ता ठराव त्या सरपंचाच्या घरी जाऊन ग्रामसेवकाकडनं घेईल। तर ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंचांनी पहिल्यांदा ठराव घ्यावा। तो ठराव आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांना मी स्वतः जाऊन देतोय। आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ऊसाला कोयता लावून द्यायचा नाही, अशा पद्धतीने प्रकाश दादा म्हणते तसं सगळ्या शेतकऱ्याला आपण आता 8 दिवसात संघटित करूया। अजून कारखान्यात मुळी पडायला टाइम आहे, आचारसंहिता लागायच्या आपल्याला क्रांतिकारक निर्णय घ्यावा लागणार आहे। त्यामुळं जोपर्यंत 3,500 दर जाहीर होत नाही तोपर्यंत कष्टकरी शेतकरी या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने आम्ही शपथ घेतोय आपल्या केशुबाई जागृत देवस्थानच्या साक्षीनं। अभिजितदादा पाटील आणि बबनदादा शिंदे यांनी 3,500 दर जाहीर करायचं पहिल्यांदा धाडस केल्यामुळं या जिल्ह्यातल्या कारखानदाराला शिस्त लागेल असा मला विश्वास वाटतोय। तर त्यांचं अभिनंदनाचा ठराव या रस्ता रोको आंदोलनात करतोय, यात कुठलंही राजकारण नाही, कारण माझा जनहित शेतकरी संघटनेचा पाठिंबा कोणाला जाहीर केला अजून काही जाहीर केलेलं नाही। रात्रीचा आमदार कुठल्याही व्यासपीठावर जातोय, पवार साहेबांच्या गाडीत बसलेला आज दुपारी आमदार दुसऱ्या दिवशी अजितदादाही गाडीत दिसतोय, त्यामुळे यांच्या मागे लागून जमत नाही। तर शपथ घेतोय आम्ही सगळेजण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं, ऊसाला 3,500 दर जाहीर झाल्याशिवाय या सोलापूर जिल्ह्यातल्या विठ्ठल शिंदे आणि विठ्ठलराव सहकारी कारखाना पंढरपूर हे 2 कारखाने सोडून राहिलेल्या सगळ्या कारखान्यांनी जोपर्यंत ऊसाचा दर 3,500 रुपये जाहीर केलेला नसेल तोपर्यंत या कष्टकरी ऊस उत्पादक शेतकरी ऊसाला कोयता लावू देणार नाही, अशी शपथ आम्ही विठ्ठलाच्या आणि केशुबाईच्या साक्षीनं तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने घेतोय। मी शेतकऱ्यांना विनंती करतोय, कुठल्याही चिडबाच्या मागे लागू नका, ऊसाची गडबड करू नका, थोडं एक वेळ नुकसान होऊ द्या। 100% यावेळेस 3,500 दर दिला तर पुढच्या वर्षी तुम्हाला 4,000 रुपये दर द्यायला या कारखानदाराला भाग पाडतो, ही जाहीरपणे आपल्या शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतोय आणि आवाहन करतो। जनहित शेतकरी संघटनेचा, शेतकरी एकजुटीचा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।